नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मेथीचा अतिशय पौष्टिक असा एक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत. त्याची चव अतिशय खमंग अशी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातील असा हा बनून तयार होतो. तर थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खाल्ला जावा असा हा अतिशय चविष्ट मेथीपासून बनवलेला हा पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा, चला मग बघूया. तर इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये घेते 1 वाटी रवा. त्यामध्ये सारख्याच वाटीने घेऊयात 1 वाटी बेसन. या इथे मी मेथीची भाजी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून निथळून घेऊन ती अगदी बारीक अशी चिरून घेतली. तर आता ही बारीक चिरलेली मेथी आपण यामध्ये घालूयात. तसंच एक गाजर इथे मी यामध्ये किसून घातलेला आहे. सोबतच यामध्ये 1 चमचा आल्याची पेस्ट घालायची. आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ. तसंच अर्धी वाटी ताजं दही मी यामध्ये घातलेलं आहे. एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालूयात. आता हे सगळं आपण अशा प्रकारे चमच्याने पाणी न घालता आधी असंच मिक्स करून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात अर्धी वाटी पाणी. पाणी घातल्यावर आपण हे एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स झालं की आपण हे 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं, जेणेकरून यामध्ये घातलेला रवा जो आहे तो व्यवस्थित असा फुलेल. आता एक 10 मिनटं हे मिश्रण छान मुरल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण घट्टसर झालं आहे. यामध्ये जो रवा होता तो छान फुलला आहे. यामध्ये आता घालूयात अर्धी वाटी पाणी. पाणी घातल्यानंतर याला छान असं एकजीव करून घ्यायचं. 1 मिनिटभर याला अशा पद्धतीने फेटून घ्यायचं, म्हणजे मिश्रण छान हलकं होईल. आता यामध्ये आपण घालणार आहोत अगदी छोटा अर्धा चमचा इनो. इनो घालून घेतल्यानंतर यावर 1 ते 1.5 चमचा पाणी घालायचं, जेणेकरून तो ॲक्टिवेट होईल. आता हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे घातलेला इनो सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित असा एकसारखा लागेल. अगदी कमी वेळेमध्ये हा झटपट असा पौष्टिक नाश्ता बनवून तयार होतो. खायला तितकाच खमंग असा हा लागतो. त्यामुळे घाई गडबडीच्या वेळी नाश्त्याचा हा एक उत्तम ऑप्शन आहे. तर आता आपलं हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता इथे मी गॅसवर एक पॅन तापत ठेवला आहे. त्यामध्ये घालायचे 2 ते 3 चमचे तेल. आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरं. जिरंही छान फुललं की यामध्ये घालायचे 1 चमचा पांढरे तीळ. तीळ हलकेसे तडतडू द्यायचे. तीळ तडतडले की यामध्ये घालायचा अगदी चिमूटभर हिंग आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. आता ही फोडणी छान मिक्स करून घेऊयात आणि लगेचच यामध्ये घालूयात 2 ते 3 डाव बनवून घेतलेलं मिश्रण. हे मिश्रण यामध्ये घातल्यावर हलकंसं पसरून घेतलं. याच्यावर तुम्ही लाल तिखट सुद्धा भुरभुरून घालू शकता. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं याला फ्राय होऊ द्यायचं. आता 2 ते 3 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघायचं, वरची बाजू ड्राय दिसू लागली आहे. आता आपण याला परतून घ्यायचं. पहा याला किती मस्त कलर आला आहे आणि छान अशी जाळी आली आहे. याला आपण फोडणीवर फ्राय करून घेतलं आहे, त्यामुळे खूप खमंग अशी चव येते याला. खात्री आहे तुम्ही हा नाश्ता एकदा करून बघाल तर वारंवार हाच नाश्ता करून खाल. कमीत कमी तेलामध्ये आपण हा नाश्ता बनवलेला असल्यामुळे तुम्ही जर का हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्हाला हा नाश्ता खूप फायदेशीर आहे. तर परतून घेतल्यानंतर याला उलथाण्याने अशा प्रकारे हलकंसं प्रेस करून 1 मिनिटभर असं फ्राय करून घ्यायचं.
आता याला मधूनच उभं आणि आडवं अशा प्रकारे अधिक चिन्हाप्रमाणे कट करून घ्यायचं आणि त्यानंतर मधोमध असं थोडंसं तूप सोडायचं. त्याऐवजी बटरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता याची दुसरी बाजूसुद्धा अगदी छान अशी शेकली गेली आहे, भाजली गेली आहे आणि वरून घातलेलं तूपसुद्धा छान मेल्ट होऊन सगळीकडे लागलेलं आहे. आता याला आपण काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता मस्त असा खमंग मेथीचा नाश्ता इथे बनवून तयार झाला आहे. दिसायला देखील अतिशय सुरेख दिसतो आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांचाच पोटभरीचा हा नाश्ता आहे. याला तुम्ही टोमॅटो केचप किंवा दह्यासोबत सुद्धा सर्व करू शकता किंवा असाच खायला सुद्धा हा अतिशय अप्रतिम लागतो. तर थंडीच्या दिवसात हा मेथीपासून बनवलेला खमंग पौष्टिक नाश्ता तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. आणि रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.